प्रक्रिया होतेच का शिवाचं पत्र झाल्याशिवाय? तुमची प्रक्रिया होणार आहे कोणाला माहिती होतं? तुमचं काम नाही आम्हाला सांगायला. त्यांची कामं सगळ्या लोकप्रतिनिधींना कॉन्फिडन्समध्ये ठेवून टेंडर करायला पाहिजे. माझं पत्र पोचल्याशिवाय तुम्ही टेंडर प्रोसिजर चालू कशी? म्हणून हे पाणी तुमचं आणि आज आमच्या लोकांना भोगावं लागतं त्यांना तुमच्या अजून पास करतो. नाही वर काय म्हणतात ते मोठ टेंडर लिहून त्याच्या बोललेल्या काय करायला हे सगळं कॅन्सल करा थांबवा ना. दोन दिवसांपूर्वी पावसाने सोलापूरकरांना चांगले झोडपून काढल्यानंतर देखील पालिका प्रशासनाकडून कोणतीच हालचाल दिसत नसल्याचे लक्षात येताच शुक्रवारी खासदार प्रणिती शिंदे यांनी पालिकेत येऊन पालिका आयुक्तांसमोर नगर अभियंता सारिका अकुलवार यांची चांगलीच खरडपट्टी करताना दिसून आल्या. आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत खासदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर आरिफ शेख, अलका राठोड, माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे, माजी नगरसेवक विनोद भोसले, फिरदौस पटेल, रियाज हुंडेकरी आदी प्रमुख नेत्यांसह पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका अकुलवार आदी उपस्थित होते. मागील 1 वर्षापासून केंद्रीय निधीचा विनियोग व्यवस्थित केला जात नाही. खासदार यांनी कोणतीही शिफारस दिली नाही तरी देखील रस्त्याची कामे कशी करण्यात आली. शिवाय पालिका प्रशासनाकडून भाजप नेत्यांच्या सांगण्यावर कामे करून घेतली जातात, पण काँग्रेस पक्षाच्या प्रभागातील जाणीवपूर्वक कामे नाकारली जात आहेत. एनकॅपच्या माध्यमातून सुचवण्यात आलेली कामे नगर अभियंता का नाकारतात असा सवाल उपस्थित करत पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करताना खासदार प्रणिती शिंदे आयुक्तांच्या साक्षीने नगर अभियंता सारिका अकुलवार यांची खरडपट्टी करताना दिसून आल्या. आणि म्हणून लोकप्रतिनिधीची गरज असते. ती नव्हती मागच्या 4 वर्ष म्हणून सोलापूरच्या शहराला तुम्ही ह्या टोकावर आणून ठेवता. सिंपल गोष्ट आहे. संविधानाने दिला महापौर पण असतो आणि आयुक्त पण असतो ना. जेव्हा लोकप्रतिनिधीच नसतात तेव्हा काय होतं दिसून येतं. 6 लाख मतदारांना पडले. तुम्ही 3 आमदार देऊन टाकला का? भाजपचे काम करणार का तुम्ही साहेब? चालले आमची एक यादी नाही त्यात माहिती कसं आहे हे चुकीचं कामकाज चालू आहे सगळं. एक रस्ता दाखवा आमचा खासदारचा त्याची लिस्ट दिली तुम्हाला. तुम्हाला 40 पट आले तुम्ही 5 पैसे देत ना आम्हाला पुन्हा तुमच्या 10 पद दिले आम्ही. आमच्या घरचे काम आहेत का साहेब? लोक आम्हाला गच्चीला पकडायला तिथं. तुम्ही इथं बसता रस्ते दिसत नाही का म्हणतात लोक. तुम्ही सर 3 आमदारला सगळे पैसे देऊन टाकलात. पैसे देणार नाही का तुम्ही? एनकॅपची कामं सगळ्या लोकप्रतिनिधींना कॉन्फिडन्समध्ये ठेवून टेंडर करायला पाहिजे होतं. माझं पत्र पोचल्याशिवाय तुम्ही टेंडर प्रोसिजर चालू कशी केली? काय सांगावं तुम्ही? काय सांगावं तुम्हाला? खासदारची यादी लोक आहे का? निधी कोणाचा आहे? केंद्र शासनाचा आहे. पत्र यायला पाहिजे नाही साहेब. चेतन भाऊ आमच्यासाठी कुठे लढतो आम्ही? लोक आम्हाला विचारतात ना साहेब. तुम्हाला दाखवून अंदाज रस्ता ते रस्ता तुम्ही घेत नाही. एवढ्या सगळ्या शाळा आहेत त्या भागात. परत महापौरच्या घराच्या मागचा रस्ता साहेब आपण प्रशासन आता एकीकडे बघून तुम्ही काम करू नका. आमचे पण समस्या आहेत, मोठे समस्या आहेत. ते काम काहीच होत नाही. चेतन भाऊ आणि आमदार खासदार साहेब जे सांगतात साहेब ते अगदी सत्य आहे. हे बघा तुमची आधी शहर मध्ये दर्शनचे होतं काहीच नाही त्यामध्ये. भाजपचं काम करायला बसतात का? हे बरोबर नाही तुमचं सगळं. ओटीपी मोबाईल थोडं माहिती पारदर्शक काय तर ठोस आहे तुमच्याकडनं अपेक्षा कुणाला काय तर पारदर्शक ठोस आहे. त्यांची 10 करावं आमची 4 आणि हे करताय ना म्हणून हे पाणी तुमचंय आणि आज आमच्या लोकांना भोगावं लागतं कारण का तुमच्या अजून पाप घडतोय. त्यांचे 10 करावं 17 आमची करता नाही कामं. काहीतरी ठेवा ना. कारण जे सर तुम्ही एवढे वर्ष प्रशासन तुम्ही बदलला सर. त्या खुर्चीवर बसला तुम्ही बदलला. कोण जबाबदार? 4 कामं आमची करतात त्यांची 10 घेतलं तर आमच्या काय 2 लेवलचं करप्शन कधीच झालं नव्हतं. आणि आपण रस्ते करताना काय करतो सर? ड्रेनेज लाईनची, पाईप लाईनची आम्ही काय मागवतो? झाले कसे आहेत काय ते मागवतो.
असे कारभार ठेवा साहेब. अरे करा त्यांची सत्ता आहे, 10 करा, 2 आमच्या करता का नाही? म्हणजे आपल्या खासदारची आहे तुमच्या, हे काम नाही खासदार म्हणून अधिकारच आहे तो. नाही वर काय म्हणतात जे नो टेंडर निघतील त्याच्यात उरलेल्या निधी काय करायला हे सगळं कॅन्सल करा, थांबवा काम. त्याशिवाय आम्ही उठणार नाही. तुम्हाला सांगतो तिथं पण हलणार नाही. इथं आम्ही बसू सगळे रस्त्यावर, तुमच्या आपली समोर बसू आहे. हे असं चालणार नाही. पारशा कारभार काय ते ठेवा ना. की तुम्ही विदाउट लोकप्रतिनिधी कॉन्फरन्स मध्ये घेऊन हे सगळं करताय. आणि तुमचे लोक सांगतात साहेब मला आहे का? आम्हाला दाखवायची परमिशन तुम्ही दिली नाही. तुमचं नाव मला सांगतात. तुमचे लोक घाबरून तुमचे लोक सांगतात साहेब. तुमच्या समोर आहेत ना. मला सांगता तुम्ही तुमच्या समोरच आहे. आदित्य आदित्य साहेबांनी सांगितलं कुणाला द्यायचं नाही. तुमच्या समोर आहेत मी तुमच्या लोकांसमोर सांगणार ना. तुम्हीच सांगितलं मग त्याला सांगितलं नाही म्हणून. अहो ठराव झाला तर कॉपी देत ना तुम्ही. आम्ही आयुक्त सहीचं पत्र दिलं. ठराव तुमचा झालाय. तुमची मीटिंग झाली उपसमिती, त्या उपसमितीचा आम्ही म्हणतोय हो साहेब विचारत झालं नाही साहेब. बघा तुम्ही लोकप्रतिनिधीला माहिती देता का नाही? मला माहिती न द्यायचं काय कारण आहे मला सांगा. उत्तर द्या. वेबसाईटवर आहे ते. काय वेबसाईटवर आहे? तुमचं काम आहे का नाही खासदार आणि आमदारांना विचारायचं? बाकीच्यांना कसं विचारलं? त्यांच्या लिस्ट कशा आल्या? का नाही मला विचारलं? उत्तर द्या. शासनाच्या ज्या योजना असतात लोकप्रतिनिधीला आपण कळवलं पाहिजे. शाळेच्या नाही महानगरपालिका उत्तर द्या ना, का विचारलं नाही? कारण हे ही स्कीम जी आहे केंद्र सरकारची आहे, बरोबर आहे का नाही? नाही सर, असं असं नका तुम्ही. काहीच नव्हतं केलं. तुम्ही तर अमेरिकेला हसालाच तुम्ही. तुम्हाला काय वाटलं आम्ही तडतोड करून बोलायला एवढं? ताई एक माहिती मिली सो है ताई, एक माहिती मिली है टोटली जो है ना भाजपा वाले इन पर प्रेशर डालते हैं कि भाई कांग्रेस वाले का कोई काम नहीं करना चाहिए, उसको नजरअंदाज करना चाहिए बोल के सब प्रेशर है टोटली. 40 कोटीच्या कामामध्ये आमचं काम दाखवा फक्त. आणि हे सगळ्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन सुचवलेली नाव काम आहे. आमच्याकडे याद्या मागवल्या खासदारने, आम्ही सगळे याद्या दिल्या खासदारकडे. आणि आमचं काम तुम्ही त्यांच्या यादीत टाकून टाकता आणि स्कूलला काम बरं साहेब त्याच्या अगोदर तुम्हाला भेटलो मी. तुमची मीटिंग व्हायला अगोदर साहेब भेटलो तुम्हाला. आपले व्हिजिट झाले सगळीकडे. तुम्ही मग काय उपयोग झाला? बरं माझी लिस्ट घ्यायची नव्हती तर कामं तरी घ्यायला पाहिजे होती. तुमच्या व्हिजिट झाल्या, तुम्हाला माहिती ना काँग्रेस की कामं तर घ्यायला पाहिजे होती. प्रक्रिया काय नाही ते मॅडम सगळे कामं थांबवा, आमची यादी द्या झाला. सगळ्यात समान निधी द्या. ते तुम्हाला थांबवा लागेल सगळ्या. बस आमदारच्या याद्या आणि यादी सेम आहे साहेब. तुम्ही फिरून येता मला मान्य करतो. मॅडमची यादी ना आमची उशीर आहे. अहो ताई आपण मिळून फिरलो साहेब सगळीकडे. प्रक्रिया होतेच कशी माझं पत्र झाल्याशिवाय? तुमची प्रक्रिया होणार आहे कोणाला माहिती होतं? तुमचं काम नाही आम्हाला सांगायला. केंद्र शासनाने निधी आहे साहेब. महाराष्ट्र सरकार तर ठीक आहे ना. केंद्राला निधी खासदार असं नसतं. तुमची प्रक्रिया पूर्ण नाही झाली पाहिजे होती जोपर्यंत माझं पत्र तयार नाही झालं तोपर्यंत. माझं पत्र तयार होतं. तुमची प्रक्रिया कशी सुरू झाली? तुम्ही सगळं